वेलकम टू BS मेंटेनमेंट डिफेन्स अकॅडमी. काल आपण कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बघितलं. आज आपण टॉपिक बघणार आहोत फाइंड द कोफॅक्टर मॅट्रिक्स. तर आपल्याला काय क्वेश्चन आहे ते दिलेला आहे, फाइंड द कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ दिस मॅट्रिक्स. मॅट्रिक्स काय दिलेला आपल्याला 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे 7 2 6 आणि या मॅट्रिक्सचा मला काय करायचं आहे तर कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचं आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर काढावे लागतात. मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर आणि त्याच्यानंतर त्या एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स बनायचं असतं. आता इथं मी जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याला ए नाव देतो. सो गिव्हन कुठला मॅट्रिक्स दिला आपल्याला ए इक्वल टू काय दिलेला आहे, मॅट्रिक्सचे एलिमेंट काय दिला आहे 7 1 2 6. आता मला या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करायचा आहे, तर मला अगोदर या मॅट्रिक्सच्या एलिमेंटचे कोफॅक्टर काढावे लागतील. त्याच्यामुळे मी काय करतोय, कोफॅक्टर काढण्यासाठी साइन कन्व्हेन्शन इथे लिहितोय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, क्रॉसमध्ये प्लस प्लस लेफ्ट साइडला आणि नंतर मायनस मायनस. सो फर्स्ट एलिमेंट कुठला आहे 7. मायनर ऑफ 7 काय राहील, याचा कॉलम आणि रो हे दोन्ही इलिमिनेट केल्यानंतर कुठला एलिमेंट बाकी राहतो 6. सो मायनर ऑफ 7 का राहील 6. लगेच याचा कोफॅक्टर ऑफ 7 का राहील, समोर याच्या लिहितो मी कोफॅक्टर ऑफ 7 इक्वल टू 7 साठी साइन प्लस आहे, आन्सर 6 आलेला आहे. सो प्लस इंटू 6 आन्सर का राहील 6. नेक्स्ट एलिमेंट मायनर ऑफ 1. मायनर ऑफ 1 का राहील, हा 1 चा कॉलम आहे, हा 1 चा रो आहे, हे दोन्ही इलिमिनेट केल्यानंतर रिमेनिंग राहिलेला एलिमेंट कुठला आहे 2. सो मायनर ऑफ 1 इक्वल टू का राहील 2. याचा कोफॅक्टर का राहील तर 1 साठी साइन मायनस आहे, कोफॅक्टर ऑफ 1 इक्वल टू का राहील मायनस इंटू आन्सर दॅट इज मायनस इंटू 2 दॅट इज इक्वल्स टू व्हॉट -2. सो नेक्स्ट एलिमेंट इज 2. मायनर ऑफ 2. मायनर ऑफ 2 का राहील, मायनर ऑफ 2 इज हा कॉलम आणि हा रो हे दोन इलिमिनेट केल्यानंतर कुठला एलिमेंट बाकी राहील 1. सो मायनर ऑफ 2 इक्वल टू 1. कोफॅक्टर ऑफ 2 का राहील, याच्यासाठी साइन मायनस आहे, इंटू आन्सर करायचं आपल्याला. सो मायनस इंटू 1 इज इक्वल्स टू व्हॉट -1. लास्टला एलिमेंट कुठला बाकी आहे 6. मायनर ऑफ 6 याचा कॉलम आणि रो इलिमिनेट केल्यानंतर कुठला एलिमेंट बाकी राहतो 7. सो मायनर ऑफ 6 इक्वल्स टू व्हॉट 7. कोफॅक्टर ऑफ 6 का राहील, याच्यासाठी साइन प्लस आहे, प्लस इंटू आन्सर. सो प्लस इंटू 7 दॅट इज इक्वल्स टू व्हॉट 7. सो अगोदरचे जसे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते सेम तसं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. प्रत्येक एलिमेंटचे काय करायचे आपल्याला कोफॅक्टर काढायचे. आता मला या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स बनवायचा आहे. सो कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए, पूर्ण मॅट्रिक्सचा आपल्याला कोफॅक्टर बनायचा आहे, इज इक्वल टू काय राहील, आपल्याला कोफॅक्टर ऑफ 7 चा आन्सर, या 7 च्या जागी कोफॅक्टर ऑफ 7 चा आन्सर किती आलाय 6. कोफॅक्टर ऑफ 7 6 असल्यामुळे या 7 च्या जागी काय लिहायचं 6. आपल्याला माहिती आहे आपण जे एलिमेंट घेतलाय पहिल्यांदा पहिल्या रोचे घेतले, नंतर दुसऱ्या रोचे घेतले. फक्त आपल्याला त्याच्यामुळे काय करायचं आहे, हे जे एलिमेंट आहे ते रो मध्ये लिहायचं. 6 -2 पहिल्या रो मध्ये आणि सेकंड रो मध्ये काय राहील -1 7. सो दिस इज द आन्सर ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए. सेम आपल्याला 3x3 कोफॅक्टर मॅट्रिक्स बनायचा असेल तर आपल्याला 3x3 मॅट्रिक्सचे कोफॅक्टर अगोदर काढावे लागतील, त्याच्यानंतर त्या आन्सरचा आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स बनायचं. तर आपण 3x3 मॅट्रिक्स बनवणार आहोत. सो आता नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेणार आहोत. फाइंड अ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे 2 1 5 3 1 4 आणि 2 6 2. तर या 3x3 मॅट्रिक्सचा मला काय बनायचं आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करायचं. सो कोफॅक्टर मॅट्रिक्स बनवण्यासाठी मला प्रत्येक एलिमेंटचे पहिल्यांदा कोफॅक्टर काढावे लागतील, त्याच्यानंतर त्या कोफॅक्टर मॅट्रिक्स कोफॅक्टरचे जे आन्सर आहे त्याच्यापासून मला मॅट्रिक्स तयार करायचं आहे. सो काय दिलंय मला मॅट्रिक्स, इथे तुम्ही गिव्हन ए मॅट्रिक्स, याला ए मॅट्रिक्स कन्सिडर करू आपण. ए मॅट्रिक्स काय दिलेला आहे 2 1 5 3 1 4 2 6. आता मला कोफॅक्टर काढायचे आहे, त्याच्यामुळे इथं साइन कन्व्हेन्शन साइडला लिहितो मी. तर 3x3 मॅट्रिक्सचे कोफॅक्टर कसे आहेत, क्रॉसमध्ये प्लस प्लस आणि रिमेनिंग राहिलेले 4 मायनस. सो आपण याचे कोफॅक्टर आता स्टार्ट करू काढायला. फर्स्ट एलिमेंट काय मायनर ऑफ 2. मायनर ऑफ 2 आपल्याला काढायचा आहे, तर आपल्या याच्यामध्ये काय करायचं आहे, या 2 चा कॉलम कुठला आहे, हा 2 चा कॉलम आहे आणि हा 2 चा रो आहे. हे दोन्ही इलिमिनेट केल्यानंतर राहिले कुठले एलिमेंट 1 4 6 2 ते आपल्याला डिटरमिनंट मध्ये लिहायचं आहे. डिटरमिनंट मध्ये 1 4 6. सो व्हॉट इज आन्सर, डिटरमिनंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 * 2 2 -6 * 4 24 2 - 24 दॅट इज इक्वल्स टू 20. लगेच या एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर लिहायचा आहे. कोफॅक्टर ऑफ 2 इक्वल टू 2 साठी साइन कुठला आहे प्लस, प्लस इंटू आन्सर आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. सो प्लस इंटू आन्सर किती आलाय -22 प्लस इंटू -22. सो आन्सर इज व्हॉट -22. नाउ नेक्स्ट एलिमेंट इज 2 झाल्यानंतर कुठला एलिमेंट घ्यायचा आहे, पहिल्या रोचा 1 एलिमेंट हा. सो मायनर ऑफ 1
मायनर ऑफ 1 इक्वल टू काय राहील याचा, हा कॉलम आहे 1 चा आणि हा रो आहे, हे दोन्ही इलिमिनेट केल्यानंतर राहिले कुठले एलिमेंट 3 4 2 2. सो इथे लिहितो मी 3 4 2 2 आणि याचा आन्सर काय येणार आहे 3 to the 6 minus 4 to the 8 6 minus 2 is minus 2. कोफॅक्टर ऑफ 1 is equals to काय राहील 1 साठी साइन मायनस आहे, मायनस इंटू मायनस 2 दॅट इज इक्वल्स टू व्हॉट प्लस. देन थर्ड एलिमेंट आपला कुठला आहे 1 झाल्यानंतर 5 आहे. सो मायनर ऑफ 5 इज इक्वल्स टू व्हॉट इज डिटरमिनंट, हा कॉलम आणि हा रो हे दोन्ही एलिमिनेट करायचे आहे, काय राहील एलिमेंट 3 1 2 6. So what is answer 18 minus 2 that is equals to what 16. What is cofactor of 5? Cofactor of 5 साठी साइन कुठला आहे प्लस, आन्सर किती आला आहे 16. So plus into 16 that is equals to what 16. Then fourth element पहिला रो आपला झाला आहे कंप्लीट. फोर्थ एलिमेंट कुठला आहे त्याच्यामध्ये आपला 3. So minor of 3 is equal to what 3 चा कॉलम कुठला आहे, हा 3 चा कॉलम आहे ज्याच्यामध्ये 3 येतो. 3 चा रो कुठला आहे, हा 3 चा रो आहे. कॉलम आणि रो हे दोन्ही एलिमेंट करायचे आहे, कॉलम आणि रो काय राहील आपले एलिमेंट 1 5 6 2. सो व्हाट इज आन्सर 1 into 2 2 minus 30 that is equals to minus 28. सो कोफॅक्टर ऑफ 3 आपल्याला फक्त काय करायचं आहे 3 साठी साइन कुठला आहे मायनस आणि आपला आन्सर किती आला आहे minus 28. सो मायनस इंटू minus 28 that is plus 20. देन फिफ्थ एलिमेंट कुठला आहे, फिफ्थ एलिमेंट 1 आहे. सो मायनर ऑफ 1 त्याचा आपल्याला मायनर काढायचा आहे, मायनर ऑफ 1 इज इक्वल टू काय राहील, हा 1 चा कॉलम आणि हा 1 चा रो, जे मी सर्कल केला आहे हा कॉलम आहे 1 चा कॉलम आणि हा 1 चा रो, काय येईल आन्सर 2 5. इथे किती आपलं 2 आहे 2 5 2 2. So what is determinant 2 to the 4 minus 10 4 minus 10 equal to what minus 6. लगेच आपल्याला कोफॅक्टर इथे द्यायचा आहे, कोफॅक्टर ऑफ 1 इक्वल टू काय राहील कोफॅक्टर ऑफ 1 आन्सर काय प्लस इंटू मायनस 6 दॅट इक्वल्स टू मायनस 6. सिक्स्थ एलिमेंट कुठला आहे 4 आहे. सो मायनर ऑफ 4 इज इक्वल्स टू व्हॉट, हा कॉलम 4 चा कॉलम आणि हा 4 चा रो हे दोन्ही एलिमेंट करायचे आहे. कुठला एलिमेंट बाकी आहे 2 1 2 6. सो 2 1 2 6 आन्सर किती येणार 12 minus 2 that is equals to 10. सो कोफॅक्टर ऑफ 4 काय राहील इथं, कोफॅक्टर ऑफ 4 साठी साइन कुठला आहे मायनस इंटू 10 that is equals to minus 10. देन सेवन्थ एलिमेंट कुठला आहे 2 आहे, इथे 4 आहे. मायनर ऑफ 2 व्हॉट इज मायनर ऑफ 2, या 2 चा मायनर आपल्याला घ्यायचा आहे. सो हा कॉलम आहे ज्याच्यामध्ये 2 येतोय हा आणि हा रो हे दोन्ही एलिमेंट करायचे आहे. कुठले एलिमेंट बाकी आहे 1 5 1 4 ते इथे लिहायचे आहे 1 5 1 4 that is 1 into 4 4 minus 1 into 5 5 that is 4 minus 5 minus 1. So what is cofactor of 2, याच्यासाठी साइन कुठला आहे प्लस into minus 1 that is equals to what minus 1. then eighth element कुठला आहे 6 आहे. मायनर ऑफ 6 हा कॉलम आणि हा रो हे दोन्ही सोडायचे आहेत. मायनर ऑफ 6 इथं मायनर ऑफ 6 कुठले एलिमेंट बाकी आहे आपले 6 चा कॉलम आणि हा 6 चा रो हे दोन्ही एलिमेंट करायचे आहेत. कुठले एलिमेंट बाकी आहे 2 5 3 4 येथे तुम्ही 2 5 3 4 काय आन्सर 2 4 चा 8 minus 5 चा 15 that is minus 7 8 minus 15. कोफॅक्टर ऑफ 6 काय राहील, कोफॅक्टर ऑफ 6 इज याच्यासाठी साइन कुठला आहे मायनस इंटू मायनस 7 that is equals to what 7. लास्ट एलिमेंट कुठला बाकी आपला 2. सो मायनर ऑफ 2 काय राहील, मायनर ऑफ 2 चा आन्सर मायनर ऑफ 2 इज इक्वल टू व्हॉट, हा 2 चा कॉलम आणि हा 2 चा रो हे दोन्ही एलिमेंट करायचे आहे. एलिमेंट कुठले बाकी राहिले 2 1 3 1. आन्सर किती येतो तर 2 minus 3 that is equals to what minus 1. लगेच त्याचा कोफॅक्टर ऑफ 2 2 साठी साइन प्लस आहे प्लस इंटू मायनस 1 दॅट इज मायनस 1. पण आपला जो क्वेश्चन आहे आता आपण याचे सगळ्या एलिमेंटचे कोफॅक्टर काढले. क्वेश्चन काय आपला फाइंड द कोफॅक्टर मॅट्रिक्स. तो आपल्याला काय करायचं आहे हे जे कोफॅक्टरचे आन्सर आलेले आहेत आपल्याला सिंपली काय करायचं आहे त्याच्यापासून इथे मॅट्रिक्स तयार करायचं. सो
सो इथे लिहितो मी देअरफॉर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए, पूर्ण मॅट्रिक्सचा कोफॅक्टर 3/3 आपल्याला मॅट्रिक्स बनवायचा आहे. सो पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर किती आहे -22, इथे लिहितो मी -22. सेकंड कुठला आहे कोफॅक्टर ऑफ 1 2. त्याच्यानंतर थर्ड कुठला आहे 16. फोर्थ एलिमेंटचा 28 इथे लिहितोय. त्याच्यानंतर फिफ्थ एलिमेंटचा -6 कोफॅक्टर. त्याच्यानंतर कुठला आहे -10. याच्यानंतर कुठले आहेत -1 7 आणि -1. सो हा जो आपण मॅट्रिक्स बनवला हा काय झाला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स -1 7 -1. ओके. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍडजंट ऑफ मॅट्रिक्स, त्याच्यानंतर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजंट हा टॉपिक आपण नंतर घेऊ.